सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 31 ते 35। हे झुंज नव्हे प्रमादू, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू। हा उघड लिंग भेदू, वोढवला आम्हा। देखई मात पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोषु पावविजती। तिये पाठी केवी वधिजती, आपुलिया हाती। देवा संतवृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजिजे। हे वाचूनी केवी निंदिजे, स्वये वाचा। तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे। मज बहुत भीष्म द्रोणांचे, वर्ततसे। जया लागी मने वीरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू। तया प्रत्यक्ष केवी करू, घातू देवा। अर्थात हे युद्ध नसून आमचे हातून मोठा दोष घडत आहे, त्यात प्रवृत्त झाल्यास मोठे नुकसान होईल असे दिसते। आम्हावर पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा कठीण प्रसंग ओढवला आहे। असे पहा की माता पितरांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे सुखी ठेवावे असा धर्म आहे। असे असता उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा? देवा साधू संतांना नमस्कार करावा, घडेल तर त्यांची पूजा करावी, पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी करावी? त्याचप्रमाणे हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सर्वदा पूज्य आहेत। त्यातल्या त्यात भीष्म व द्रोण यांविषयी तर माझे मन अतिशयच कळवळत आहे। देवा, ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही, त्यांचा प्रत्यक्ष घात कसा करावा बरे? रामकृष्ण हरी माऊली।